नमस्कार. श्रीराम समर्थ. मी विकास देवीदास लाड, राहणार सिन्नर, जिल्हा नाशिक. वास्तुविशारद बॅच नंबर 26 या वास्तुविशारद वर्गाचा विद्यार्थी असून गुरुवर्य वेदमूर्ती विद्यावाचस्पती डॉक्टर उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांचा विद्यार्थी असून कालच्या वर्गात घटबिंब सिद्धांत शिकवला. त्या अनुषंगाने नाशिकचे वास्तुशास्त्र या विषयावर हा व्हिडिओ बनवत आहे. नाशिक जिल्ह्याचे वास्तुशास्त्र यावर व्हिडिओ बनवत असताना घटबिंब सिद्धांताप्रमाणे नाशिक जिल्ह्याचे ब्रह्मस्थान चांदवड येथील श्री रेणुकामाता मंदिर असं गृहीत धरून मी हा व्हिडिओ बनवत आहे. यामध्ये चांदवडचा पश्चिमेकडीलचा जो काही भाग आहे आणि निफाड तालुका हे ब्रह्मस्थानात येते. येथील लोक समृद्ध आहेत. शेती उत्पन्न अधिक आहे. निफाडमधील ब्रह्मस्थानातील जमीन ही समतल असून गोदावरीचा प्रवाह पश्चिमेकडून पूर्व दिशेस वाहत आहे. तसेच नाशिकचे पूर्वस्थान चांदवड आणि नांदगाव तालुके हे पूर्वस्थानाकडे आहेत. मनमाड जंक्शन, BPCL, इंडियन ऑइल यांचे प्लांट या ठिकाणी आढळतात. यामुळे गती प्रदान करून देणारी नाशिकची दिशा भौतिक सुखाचा कारक असल्याने पेट्रोल डिझेल ही आज आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाची बाब आहे. येथे या दिशेची देवता शुक्र असल्याने जे भौतिक सुखासाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात त्यांचा पुरवठा किती असला तरी तो पुरवठा अजून पाहिजे हे देखील जाणवते. जे आपल्याला नियमित जाणवत असतं की पेट्रोल डिझेल किती असले तरी त्याचा पुरवठा आपल्याला कायम जास्तच्या मागणीनुसार लागत असतो. यानंतर नाशिकच्या पश्चिम स्थानाचा विचार करता त्र्यंबकेश्वर आणि दिंडोरी तालुका यांचा विचार इथे केलेला आहे. तसेच गुजरात राज्याचा काही भागसुद्धा पश्चिम दिशेकडे येतो. पश्चिमेला उत्तर दक्षिण सह्याद्रीची पर्वतरांग असून दक्षिणेची गंगा गोदावरी हिचं उगमस्थान या त्र्यंबकेश्वर पासून झालेलं आहे. तसेच पश्चिम स्थानाची देवता बुध असल्याने येथील लोक बुद्धिवादी, ज्ञानसमृद्ध आणि आध्यात्मिक केंद्रबिंदू असणारी धार्मिक कार्यविधी यासाठी यांचे ज्ञान प्रसिद्ध आहे. येथील लोक बौद्धिक समृद्ध आहेत. नाशिकच्या दक्षिण स्थानाचा विचार करता सिन्नर तालुका आपण प्रामुख्याने याचा विचार करतो. सिन्नरचे पूर्व नाव हे श्रीनगर होते. श्रीनगर म्हणजेच लक्ष्मीचे नगर. सिन्नर हे समृद्ध गाव आहे. धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय या सर्व बाबतीत हे समृद्ध असून येथे श्रीगोंदेश्वर महादेव मंदिर हे हेमाडपंथी मंदिर असून पंचायतन पद्धतीने उभारलेले आहे. तसेच दक्षिणेची शान म्हणून सुद्धा याला ओळखले जाते. येथे 2 औद्योगिक वसाहत असल्याने दळणवळण, व्यवसाय, नोकरी आणि आर्थिक स्थैर्य इथे जाणवते. नाशिकच्या उत्तर स्थानात कळवण, बागलाण यांचा समावेश होतो. तर उत्तरेस आदिशक्ती जगदंबा श्री सप्तशृंगी निवासिनी मातेचे स्थान येथील या स्थानामुळे उत्तर दिशेची जी आध्यात्मिक प्रगती करून देणारी दिशा जी आहे या दिशेची देवता कुबेर असल्याने या भागात शांतता, प्रसन्नता, समृद्धी, समाधान आणि प्रगती या बाबी जाणवतात. नाशिकच्या ईशान्य दिशेचा विचार करता देवळा आणि मालेगाव तालुके इथे आपण विचार केलेला आहे. या दिशेची देवता केतू असल्याने या भागात जहाल अध्यात्मवाद जास्त प्रमाणात जाणवतो, खास करून हिंदू मुस्लिम मालेगावमध्ये. केतू ग्रह अध्यात्माचा कारक असल्यामुळे येथे धार्मिक विधी आणि कार्य हे मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात.
इथे विविध प्रकारच्या कथा आयोजन केले जातं. तसेच मुस्लिम बंधूंचेही मोठ्या प्रमाणात येथे धार्मिक सोहळे विधी पार पाडले जातात. तसेच ईशान्य ही जलतत्वाची रास असल्यामुळे जलतत्व कारक असल्यामुळे येथे या गिरणा नदीच्या खोऱ्यामध्ये येथील लोकांचा स्वभाव हा भावनात्मक आहे. थोडेसे भावनाशील इथले व्यक्तींचा स्वभाव जाणवतो. नाशिकच्या आग्नेयेस येवला तालुका येतो. आग्नेय दिशा ही स्त्रीकारक दिशा असल्याने येथे या संबंधी पैठणी साडी आणि रेशीम वस्त्र यांचे सर्वात मोठे उद्योजक आणि कामगार इथे आढळतात. या दिशेची देवता मंगळ असल्याने येथील जनसमुदाय अग्नितत्वाप्रमाणे निर्भय, नेतृत्वशील, आत्मविश्वासी, तडफदार, थोडेसे तापट स्वभावाचे आढळतात. नाशिकच्या नैऋत्येस इगतपुरी तालुका हे थंड हवेचे ठिकाण असून महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे इथे आढळते. सर्वाधिक धबधबे आणि निसर्ग समृद्ध प्रदेश यामुळे या दिशेची पृथ्वीतत्व हे प्रकर्षाने जाणवते. या दिशेचा ग्रह गुरु असल्याने हा प्रदेश तामसिक तत्वांकडून सात्विक तत्वांकडे नेणारा, येथील निसर्ग सौंदर्यामुळे येथे ध्यानधारणा केंद्र आहेत. मन, वाचा, बुद्धी शुद्ध करणारा हा प्रदेश आहे. ही दिशा येथे स्थिरत्व प्रदान करते. ही दिशा पुरुषकारक असल्याने येथे दळणवळण, हॉटेल, ट्रॅव्हलिंग इत्यादी व्यवसाय स्थिर आहेत आणि इथला जनसमुदाय समृद्ध आहे. नाशिकच्या वायव्य दिशेचा विचार करता पेठ आणि सुरगाणा तालुका आहे. हे आदिवासी बहुल प्रदेश असून ही दिशा वायू तत्वाची असल्याने येथील जीवनमान ही चंचल, थोडेसे अस्थिर. या भागामध्ये ज्या मुख्य गरजा असतात, अन्न, वस्त्र, निवारा, यास व्यतिरिक्त वैद्यकीय उपचार या बाबी इथे लवकर उपलब्ध होत नाहीत. वैद्यकीय उपचारास उपलब्ध न झाल्यामुळे येथील जनसमुदायाला जर कुणी व्यक्ती आजारी असेल तर डोली करून त्या व्यक्तीला दवाखान्यात दुसऱ्या शहरात न्यावं लागतं. तिथे लवकर उपचार उपलब्ध होत नाही. आणि या दिशेचा ग्रह राहू असल्याने यामुळे या राहूच्या प्रभावामध्ये इथे मग जादूटोणा, मंत्र, तांत्रिक, मांत्रिक, अंधश्रद्धा, अंधविश्वास असे प्रकार या आदिवासी बहुल भागात जास्त घडतात. वायुतत्व बिघडल्याने सुसंवाद बिघडतो. त्यामुळे इथली दळणवळण, व्यवसाय, उद्योग यामध्ये अस्थिरता आढळून येते. धन्यवाद. हा मी छोटासा प्रयत्न केला आहे नाशिकचं वास्तुशास्त्र या माझ्या थोड्याशा अभ्यासानुसार. काही चुकलं असेल तर श्री गुरुचरणी समर्पित. धन्यवाद. श्रीराम समर्थ.